नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्प्रिक्टम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारा रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड या विषयाचा अभ्यास करणार आहोत। रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड या विषयावरील रेशो आणि प्रपोर्शन चे प्रश्न निखिल सर यांच्याकडनं आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या पहिल्या भागाला। मित्रांनो, आज आपण एक नवीन ॲप्टिट्यूडचा इंटरेस्टिंग टॉपिक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे रेशो, प्रपोर्शन अँड पार्टनरशिप। त्याच्यामध्ये आपण एजेसचे देखील क्वेश्चन सॉल्व करणार आहोत। त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत मित्रांनो, एजेसचे क्वेश्चन जी की रेशो प्रपोर्शनच्या ट्रिक्स, रेशो प्रपोर्शनच्या कन्सेप्ट वापरून सॉल्व करणार आहोत। रेशो आणि प्रपोर्शन हा खूप महत्त्वाचा युनिट आहे मित्रांनो। रेशो आणि प्रपोर्शनचा उपयोग करून आपण एजेसचे क्वेश्चन सोडवू शकतो, पार्टनरशिपचे क्वेश्चन सोडवू शकतो मित्रांनो। त्यानंतर मिक्सचर एलिगेशनचे क्वेश्चन सोडवू शकतो, राईट। SICI म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचे क्वेश्चन, PIR म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉसचे क्वेश्चन सोडवू शकतो। म्हणजे रेशो प्रपोर्शन हा खूप महत्त्वाचा युनिट आहे मित्रांनो। आणि रेशो प्रपोर्शनच्या कन्सेप्टचा वापर करून आपण एजेसचे क्वेश्चन, पार्टनरशिपचे क्वेश्चन सोडवणार आहोत, जे की सगळ्या एक्झामला विचारले जातात। चला, पहिला क्वेश्चन बघा काय मित्रांनो। आधी मी थोडीशी तुम्हाला रेशो प्रपोर्शनची बेसिक थेअरी एक्सप्लेन करतो। मग बघा मित्रांनो, A/B इज इक्वल टू C/D असा जर रेशो असेल तर मित्रांनो, जर इज इक्वल टू चिन्ह असेल तर मी याला काय म्हणतो, हा जो रेशो आहे तो कसा आहे रे, इन प्रपोर्शन आहे। कसा आहे, इन प्रपोर्शन आहे। म्हणजेच जर A/B इज इक्वल टू C/D मी असं लिहित असेल तर मी म्हणणार की हा रेशो कसा आहे मित्रांनो, इन प्रपोर्शन। म्हणजे कसा रे, प्रमाणात आहे, प्रमाणात आहे। कसा आहे, प्रमाणात आहे। आणि रेशो आणि प्रपोर्शन काय म्हणतोय मी, रेशो आणि प्रपोर्शन याच्यामध्ये रेशो मध्ये आणि प्रपोर्शन मध्ये फरक आहे की दोन्ही एकच आहे रे, सांगा मला मित्रांनो। रेशो आणि प्रपोर्शन दोन्ही वेगवेगळ्या टर्म्स आहेत की एकच आहेत, सांगा बरं मला। कशा आहेत, जर दोन्ही वेगवेगळे असतील म्हणूनच नाव दिलेत ना। जर दोन्ही एकच असतं तर रेशो अँड प्रपोर्शन का म्हटलं असतं, दोन्हीला एकच नाव दिलं असतं। तर लक्षात ठेवा मित्रांनो, रेशो जो असतो तो नेहमी दोन क्वांटिटी मध्ये असतो, दोन क्वांटिटी विच हॅज सेम युनिट। म्हणजे दोन गोष्टीमध्ये, दोन संख्येमध्ये रेशो आपण काढू शकतो। जर मी काय म्हणतोय, जर म्हणतो की 10 kg शुगर 10 किलो साखर, 10 किलो साखर 20 किलो साखरेशी मी कंपेअर करणार असेल तर मी म्हणणार 1:2 रेशो। 10 किलो साखर 20 किलो साखरेशी 1:2 रेशो। काय म्हणेल मी, साखर किती प्रमाणात आहे रे, 1:2। एकाचे 10 किलो, एकाचे 20 किलो। साखर कशा प्रमाणात आहे, 1:2। कारण 10 किलो शुगर आणि 20 किलो शुगर हे समजा 40 रुपये किलो आहे, ही 50 रुपये किलो आहे। म्हणून मी ही 10 किलो घेतली, ही 20 किलो घेतली। म्हणजे दोन्ही शुगर मी किती प्रमाणात घेतल्या रे, 1:2 प्रमाणात घेतल्या, 1:2 प्रमाणात घेतल्या। पण जर तुम्ही असं म्हटलं इथं ठीक आहे, मी दोन रेशो कंपेअर केले। मी काय केलं मित्रांनो, दोन रेशो कंपेअर केले। कसं बघा आता इथं बघा मित्रांनो, A आणि B काय आलं, 2:3। आणि दुसरा रेशो C/D काय आलं रे, 1:2 आलं। म्हणजे इथं मी एक पहिला रेशो कंपेअर केला, इथं मी दुसरा रेशो कंपेअर केला। याला म्हणतो मी रेशो, सिंपल काय, रेशो। मग इथं काही असू शकते, 20 kg शुगर, 30 kg शुगर, 10 लिटर मिल्क, 20 लिटर मिल्क, राईट। फक्त लक्षात ठेवायचं, जेव्हा मी रेशो काढत असतो तेव्हा ऑल क्वांटिटीज शुड बी सेम युनिट। इन काय रे मित्रांनो, सेम युनिट। म्हणजे जितक्या पण क्वांटिटी आहेत रेशोच्या कंपेअर करण्यासाठी, जर मी शुगरचं कंपेअर करत असेल तर केजीचं केजी सोबतच केलं पाहिजे, मीटरचं मीटर सोबतच केलं पाहिजे, त्यानंतर लिटरचं लिटर सोबतच केलं पाहिजे। मी 10 किलो साखर 20 लिटर मिल्क सोबत कंपेअर करू शकत नाही। 10 kg शुगर 10 किलो साखर ही 20 लिटर दुधासोबत मी कंपेअर करू शकत
शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा रे मित्रांनो, सगळ्यात बेसिक मला जेव्हा दोन क्वांटिटीचा रेशो काढायचा असतो त्यावेळेस त्याचं काय पाहिजे रे, युनिट शुड बी सेम. युनिट कसं पाहिजे रे मित्रांनो, सेम हवंय. युनिट शुड बी सेम. जर युनिट सेम असेल तर आणि तरच मला त्या दोन क्वांटिटीचा रेशो काढता येतो, अदरवाईज नाही, अदरवाईज नाही. चला पुढची कन्सेप्ट बघूया आपण. कन्सेप्ट इज द पॉवर, कन्सेप्ट इज द पॉवर. जर मी म्हटलं A/B रेशो आहे 1:2 आणि मी म्हटलं C/D रेशो आहे 3:4, हा झाला माझा रेशो, हा झाला माझा रेशो. हा म्हणजे काय रे, रेशोला आपण काय म्हणतो रे, रेशोला आपण काय म्हणतो रे, रेशो अँड प्रपोर्शन. रेशो अँड प्रपोर्शन काय म्हणतो, प्रमाण. काय म्हणतो, प्रमाण. प्रपोर्शन आणि रेशो, रेशो आणि प्रपोर्शन. गुणोत्तर, गुणोत्तर व प्रमाण, गुणोत्तर व प्रमाण. रेशो अँड प्रपोर्शन. रेशो म्हणजे गुणोत्तर, प्रमाण म्हणजे प्रपोर्शन, प्रपोर्शन म्हणजे प्रमाण. आता हा झाला माझा रेशो, हा झाला माझा रेशो. जेव्हा मी दोन रेशो कंपेअर करतो, काय म्हणतोय मी रेशो कसा काढतो, जेव्हा दोन क्वांटिटी कंपेअर करतो. हा मी रेशो काढला, दोन क्वांटिटी कंपेअर करू, राईट. 10 किलो शुगर 20 किलो शुगरशी, 10 लिटर मिल्क 20 लिटर मिल्कशी, राईट. एका भांड्यात 10 लिटर मिल्क आहे, एका भांड्यात 20 लिटर मिल्क आहे. दोन्ही भांड्यामध्ये किती प्रमाणात मिल्क आहे, एकाच 2 प्रमाणात. तसंच एका भांड्यामध्ये 30 किलो साखर आहे, एका भांड्यामध्ये 40 किलो साखर आहे. दोन्ही भांड्यामध्ये साखर किती प्रमाणात आहे, 3:4 प्रमाणात आहे. पण मी हे दोन्ही भांडे जेव्हा कंपेअर करीन, म्हणजे मी हा रेशो ह्या रेशो सोबत जेव्हा मी कंपेअर करीन, तेव्हा मी म्हणतो प्रपोर्शन. त्याला मी काय म्हणतो, प्रपोर्शन. फरक आहे. रेशो नेहमी दोन क्वांटिटीमध्ये असतो आणि प्रपोर्शन नेहमी दोन रेशोमध्ये असतो, दोन रेशोमध्ये असतो. प्रपोर्शन कशामध्ये असतो रे, दोन रेशोमध्ये असतो. इथं क्वांटिटी आहे का रे, नाही, इथं डायरेक्ट रेशो आहे. काय रे मित्रांनो, इथं डायरेक्ट रेशो आहे. म्हणजे रेशो नंबर 1 आणि रेशो नंबर 2, जेव्हा मी हे दोन रेशो, मी काय म्हणतोय, जेव्हा मी हे दोन रेशो एकमेकांशी कंपेअर करतो त्यावेळेस मी त्याला काय म्हणतो की ते प्रपोर्शन मध्ये आहेत की नाही हे मी चेक करतो. म्हणजे याला मी म्हणतो प्रपोर्शन. फक्त ते प्रपोर्शन मध्ये आहेत की नाहीत मी चेक करणार. आणि ते कसं करणार रे, ते कसं करणार, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. जेव्हा मी आता सांगितलं A/B = C/D असतं, तेव्हा आपण म्हणतो हे दोनही रेशो कसे आहेत रे, इन प्रपोर्शन आहेत. याला मी म्हणतो इन प्रपोर्शन. A/B = C/D जर असेल तर त्याला मी काय म्हणतो, दे आर इन प्रपोर्शन. कसं रे, इन प्रपोर्शन. आणि जर A/B is not equal to C/D असं असेल तर याला मी काय म्हणतो, दे आर नॉट इन प्रपोर्शन, नॉट इन प्रपोर्शन, नॉट इन प्रपोर्शन. म्हणजे प्रपोर्शन मध्ये प्रमाणात असण्यासाठी काय महत्वाचं आहे तर A/B = C/D. आय होप सो समजलं असेल. चला क्वेश्चन बघूया आता आपण. क्वेश्चन बघूया. क्वेश्चन काय बघा रे, इफ 8, 12, 14 आणि x आर इन प्रपोर्शन. म्हणजे काय बघा रे, जर 8 12, काय म्हणतोय मी, 8 12 14 आणि x आर इन प्रपोर्शन, देन x = तर x ची किंमत काय, हे सगळे प्रपोर्शन मध्ये आहेत. म्हणजे कसं असेल रे, 8/12 बरोबर काय येईल रे, 14/x. 8/12 बरोबर 14/x येईल. आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. कसं करणार बघा रे, 8x = 12 × 14, x बरोबर 12 × 14/8. मग काय येईल रे, 4 2 8, 4 3 12, बे 1 बे 7 14, x बरोबर 3 × 7 बरोबर 21. x ची किंमत आली रे ऑप्शन नंबर सी.
एक्सची किंमत काय आली रे मित्रांनो, ऑप्शन नंबर सी इज माय राईट आन्सर, इज माय राईट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघा. इफ 25x 5 3 आर इन द प्रपोर्शन देन फाइंड x. सेम प्रपोर्शन मध्ये आहेत ना रे, मग मी कसं लिहू शकतो रे, 25 भागिले x बरोबर 5 भागिले 3, 5 भागिले 3. मग काय येईल रे, 5x बरोबर 25 गुणिले 3, x बरोबर 25 गुणिले 3 भागिले 5, 5 1 5, 5 5 25, 5 3 15, 5 3 15. समजला का रे, प्रपोर्शनचा अर्थ समजला का रे, प्रपोर्शनचा अर्थ समजला का, सगळ्यांना समजला का. चला आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. नेक्स्ट कन्सेप्ट काय बघा मित्रांनो, जर मी म्हटलं ए बाय बी, मी काय म्हणतोय मित्रांनो बघा इकडं, मी काय म्हणतोय ते पहा, कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्ट इज द पॉवर. मी म्हटलं ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी. याचा अर्थ काय रे मित्रांनो, दे आर इन प्रपोर्शन. आत्ता मी शिकवलं. तर लक्षात ठेवा, ए ला म्हणतात फर्स्ट प्रपोर्शन. काय म्हणतात, फर्स्ट प्रपोर्शन. म्हणजेच काय रे, प्रथम पद, प्रथम पद. बी ला म्हणतात सेकंड प्रपोर्शन, सेकंड प्रपोर्शन. म्हणजे काय रे मित्रांनो, द्वितीय पद. काय रे मित्रांनो, द्वितीय पद. तसंच सी ला म्हणतात थर्ड प्रपोर्शन. काय म्हणतात रे, थर्ड प्रपोर्शन. म्हणजेच काय रे मित्रांनो, तृतीय पद, तृतीय पद. तसंच डी ला काय म्हणतात रे, फोर्थ प्रपोर्शन, फोर्थ प्रपोर्शन, फोर्थ प्रपोर्शन. म्हणजेच काय रे मित्रांनो, चतुर्थ पद, चतुर्थ पद. काय म्हणतो मित्रांनो, चतुर्थ पद. ए ला म्हणतो आपण प्रथम पद, फर्स्ट प्रपोर्शन. बी ला म्हणतो सेकंड प्रपोर्शन म्हणजे द्वितीय पद. सी ला म्हणतो थर्ड प्रपोर्शन म्हणजे तृतीय पद. आणि इन द सेम वे डी ला मी काय म्हणतो, फोर्थ प्रपोर्शन म्हणजे काय रे, चतुर्थ पद, चतुर्थ पद. कधी म्हणणार मी, जर ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी, म्हणजे ए बी सी अँड डी आर इन प्रपोर्शन. काय म्हणतोय मी, ए बी सी अँड डी आर इन प्रपोर्शन. जर 4 पद असतील, जर 3 पद असतील तर काय रे, जर 3 पदे असतील तर काय रे, जर फक्त ए बी आणि सी असतील तर काय येईल रे सांगा. जर फक्त ए बी आणि सी असतील तर काय येईल, ए बी अँड सी आर इन प्रपोर्शन. फक्त 3 पद आहेत. मग काय येईल सांगा रे मला, काय येईल सांगा रे मला, काय येईल सांगा मला. ए बाय बी इज इक्वल टू बी बाय सी. काय येईल रे 3 पद असताना, ए बाय बी इज इक्वल टू बी बाय सी. म्हणजेच ए माझा आहे फर्स्ट प्रपोर्शन, म्हणजे प्रथम पद, प्रथम पद. बी आहे माझं सेकंड प्रपोर्शन, म्हणजे काय रे मित्रांनो, द्वितीय, द्वितीय पद. इथं बी आहे म्हणजे हे पण द्वितीय झालं, इथं तृतीय करायचं नाही, हे द्वितीय पदच आहे. म्हणजे काय रे, सेकंड प्रपोर्शन. आणि सी आहे माझं थर्ड प्रपोर्शन, कारण 3च पद आहेत म्हणून हे काय झालं मित्रांनो, थर्ड प्रपोर्शन. म्हणजेच काय रे मित्रांनो, तृतीय, तृतीय पद, तृतीय पद. जर 3 टर्म असतील तर मी काय करणार, हे असं करणार. काय करणार रे मित्रांनो, हे असं करणार. समजलं सगळ्यांना, आय थिंक सगळ्यांना समजलं असेल, आय थिंक सगळ्यांना समजलं असेल. नेक्स्ट कन्सेप्ट बघूया आपण. जर मी म्हटलं ए बाय बी, मी काय म्हणतोय रे मित्रांनो, लक्ष द्या इकडं, लक्ष द्या मित्रांनो, सगळ्यांनी लक्ष द्या. मी काय म्हणतोय ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी इन प्रपोर्शन. बरोबर आहे. मी म्हटलं यांचा इनवर्स करा, काय येईल रे, बी बाय ए इज इक्वल टू डी बाय सी. याला म्हणतो इनवर्स. काय म्हणतो रे, इनवर्स. याला काय म्हणतो रे, इनवर्स. याला काय म्हणतो, इनवर्स. मी जर म्हटलं, जर ए बाय बी आणि सी बाय डी 2 रेशो आहेत, यांचा मला कंपाऊंड रेशो सांगा रे. कंपाऊंड रेशो. कंपाऊंड रेशो म्हणजे काय असतं रे, मल्टिप्लिकेशन विथ इच अदर. मल्टिप्लिकेशन, दोघांचा गुणाकार म्हणजे असतो कंपाऊंड रेशो. काय असतं रे,
कंपाऊंड रेशो. मी म्हटलं A/B आणि C/D चा कंपाऊंड रेशो काढा, तर काय येईल रे तो A/B गुणिले C/D, याला म्हणतो कंपाऊंड रेशो. मी म्हटलं A/B चा डुप्लिकेट रेशो काढा, डुप्लिकेट रेशो काय येईल रे A/B गुणिले A/B, म्हणजेच A/B गुणिले A/B हा झाला माझा डुप्लिकेट रेशो. काय झाला डुप्लिकेट रेशो म्हणजे A² / B², हा झाला माझा डुप्लिकेट रेशो. डायरेक्ट क्वेश्चन विचारतात, फाइंड आउट द डुप्लिकेट रेशो ऑफ फॉलोइंग टर्म. फाइंड आउट द ट्रिप्लिकेट रेशो. ट्रिप्लिकेट रेशो काय येईल रे A/B गुणिले A/B गुणिले A/B बरोबर A³ / B³ म्हणजे काय येईल रे मित्रांनो ट्रिप्लिकेट रेशो. काय येईल रे ट्रिप्लिकेट रेशो. काय येईल ट्रिप्लिकेट रेशो. 3 वेळा गुणाकार करायचा. काय करायचा रे मित्रांनो 3 वेळा फक्त गुणाकार करायचा. समजलं सगळ्यांना. डुप्लिकेट रेशो समजला, ट्रिप्लिकेट रेशो समजला, कंपाऊंड रेशो समजला. आय थिंक सगळ्यांना समजला असेल. चला आता आपण क्वेश्चन बघूया. ज्या बेसिक टर्म्स होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. क्वेश्चन बघा. इफ 2x² हे आहे तुमचं x चा स्क्वेअर आणि 4 आर इन द प्रपोर्शन, देन x इज इक्वल टू, आणि प्रपोर्शन असल्यावर काय लिहितो मी 2/x बरोबर x² भागिले 4. x²/4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा रे. 4 2 8 बरोबर x³ म्हणजे x बरोबर काय येईल रे 2 येईल का नाही रे. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए येईल का नाही रे. ऑप्शन नंबर ए येईल का नाही रे. ऑप्शन नंबर ए येईल का नाही रे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन. If 3x, 2x and 50 are in proportion, then x is same question. Proportion मध्ये आहे 3/x बरोबर 2x/50. करा रे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 गुणिले 50 बरोबर 2x गुणिले x काय येईल रे 150 बरोबर 2x² बरोबर 150/2 x² बरोबर 75. x बरोबर √75. मग x काय येईल रे √ 25 गुणिले 3 येईल का नाही रे. मग x काय येईल रे 5 x² √3. ऑप्शन सी. ऑप्शन सी इज माय राईट आन्सर. आहे का रे काय अवघड आहे का रे. काही अवघड आहे का रे. काहीच अवघड नाही. नेक्स्ट. इफ 4x, 2x and 32 आर इन प्रपोर्शन, देन फाइंड x. काय म्हटलेले 4x म्हणजे 4/x बरोबर सेम लिहिणार मी 2x/32. सोडवा रे 4 गुणिले 32 बरोबर 2x गुणिले x काय येईल रे 4 गुणिले 32. फास्ट करायचं रे. फास्ट कसं करायचं 32ला 30 करा रे. 32ला 30 करा. 30 गुणिले 4 करा. 30 गुणिले 4 120 लक्षात ठेवा. 32चे 2 सोडून दिले होते. परत 2 गुणिले 4 8. 2 गुणिले 4 8. ते 120 सोडून दिलेले 120 वापस आणा. 120 आणि 8 128 बरोबर 2x². मग x² काय येईल रे x² भागिले बरोबर 128/2 येणार रे. x² बरोबर काय येईल रे 64 येणार रे. बेसकून 12 बेचोक 8. मग x √ काय येईल रे 8 येईल का नाही रे. ऑप्शन नंबर बी. Option number B is my right answer. Option number B is my right answer. Next question. 8 3x 6 27 are in proportion. 8/3x बरोबर 6/27 are in proportion, then x is equal to ना रे. मग काय येईल रे करा रे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3x गुणिले 6 बरोबर 8 गुणिले 27 काय येईल रे 18x बरोबर 8 गुणिले 27 तसंच ठेवा रे. x बरोबर काय येईल रे 8 गुणिले 27 भागिले काय येईल रे 18 येईल का नाही रे. 9 2 18 9 3 27 बेचोक 8. x बरोबर काय येईल रे 12 येईल का नाही रे. ऑप्शन नंबर सी येईल का नाही रे. ऑप्शन नंबर सी येईल का नाही रे. नेक्स्ट. फाइंड द फोर्थ प्रोपोर्शनल. आत्ताच सांगितली कन्सेप्ट. फोर्थ प्रोपोर्शनल म्हणजे काय रे चतुर्थ पद. आणि चतुर्थ पद मी कसं फाइंड आउट करतो रे मित्रांनो. चतुर्थ पद मी कसं फाइंड आउट करतो रे. मला माहिती
4 भागिले 16 बरोबर 7 भागिले x आणि हे काय आहे रे माझं फोर्थ प्रपोर्शन काय रे फोर्थ प्रपोर्शन। मग कसं करणार रे आता मी परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा रे कारण हे प्रमाणात आहेत म्हणून तर त्यांनी फोर्थ प्रपोर्शनल फाइंड आउट करा म्हटलेलं आहे म्हणून तर त्यांनी चतुर्थ पद फाइंड आउट करा बोललेलं आहे। बघा रे काय येईल 4x बरोबर 16 गुणिले 7 x बरोबर काय येईल रे मग 16 गुणिले 7 भागिले काय येईल रे 4 येईल का नाही रे मग x ची किंमत काय येईल रे 4 1 4 4 चौक 16 म्हणजे x बरोबर काय येईल रे 7 चौक 28 येईल का नाही रे 7 चौक 28 येईल की नाही रे सांगा मला म्हणजे ऑप्शन नंबर डी येईल का नाही। पुढं फाइंड द फोर्थ प्रोपोर्शनल सेम चतुर्थ पद कसं येईल रे 5 भागिले 8 बरोबर 15 भागिले x काय येईल रे 5x बरोबर 15 गुणिले 8 x बरोबर काय येईल रे 15 गुणिले 8 भागिले 5 5 1 5 5 तरी 15 x ची किंमत 24 येईल का नाही रे ऑप्शन नंबर बी 24 येईल का नाही रे ऑप्शन नंबर बी 24 येईल का नाही रे सांगा मला फास्ट। नेक्स्ट फाइंड द मीन प्रपोर्शनल। आता मीन प्रपोर्शनल कसं काढायचं बघा a बाय b इज इक्वल टू काय दिलं आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे a बाय b ठीक आहे चला मीन प्रपोर्शनल फाइंड करायचे फाइंड द मीन प्रपोर्शनल इन बिटवीन a and b फाइंड द मीन प्रपोर्शन इन बिटवीन a and b म्हणजे काय मध्यपद मीन म्हणजे काय रे मध्यपद आणि मध्यपद कसं फाइंड आउट करतोय आपण बघा मला जर म्हटलं a आणि b मधलं मीन प्रपोर्शन फाइंड आउट करा तर काय येतं रे √a गुणिले b मीन प्रपोर्शन कसं फाइंड आउट करायचं बघा मध्यपद मीन प्रपोर्शन मध्यपद कसं फाइंड आउट करायचं इज इक्वल टू a गुणिले b बघा इथे a आणि b काय आहे 9 गुणिले 64 आणि 9 गुणिले 64 म्हणजे काय येईल रे √ बाहेर आला 3 आला √ बाहेर आला 8 आला आणि 8 मध्ये काय येईल रे 24 येईल का नाही रे 24 येईल का नाही रे यांचा गुणाकार काय येतोय 576 येतोय रे आणि √ 576 केल्यावर काय येतंय रे 24 येतं रे 24 चा स्क्वेअर 576 आहे। चला पुढे व्हॉट विल बी द डुप्लिकेट रेशो। आता मी तुम्हाला आत्ताच शिकवलं होतं डुप्लिकेट रेशो 2/7 चा डुप्लिकेट रेशो कसा काढणार रे 2/7 गुणिले परत एकदा 2/7 काय येईल रे 4/49 येईल ना रे 4/49 ऑप्शन नंबर ए। डुप्लिकेट रेशो म्हणजे कसा काढतो रे डुप्लिकेट रेशो कसा काढतो रे a बाय b चा a स्क्वेअर डिवायडेड बाय b चा स्क्वेअर। नेक्स्ट क्वेश्चन चला फाइंड द ट्रिप्लिकेट रेशो मी आता शिकवणार आहे ट्रिप्लिकेट रेशो म्हणजे काय येईल रे 7/5 चा ट्रिप्लिकेट रेशो कसा काढणार रे 7/5 गुणिले 7/5 गुणिले 7/5 7/5 गुणिले 7/5 गुणिले 7/5 7 चा क्यूब काय येतो रे 343 येतो 5 चा क्यूब काय येतो रे 125 येतो म्हणजे ऑप्शन नंबर बी येईल ना रे आन्सर। ऑप्शन नंबर बी इज माय राइट आन्सर ऑप्शन नंबर बी येईल ना रे आन्सर ऑप्शन नंबर बी इज माय राइट आन्सर। नेक्स्ट फाइंड द ट्रिप्लिकेट रेशो म्हणजे काय येईल रे परत 3 वेळा गुणाकार 2/3 गुणिले 2/3 गुणिले 2/3 काय येईल सांगा रे मला 2 दूनी 4 4 दूनी 8 भागिले 3 त्रिक 9 9 त्रिक 27 8/27 येईल ना रे 8/27 येईल का रे 8/27 येईल का रे डुप्लिकेट रेशो ट्रिप्लिकेट रेशो मीन प्रपोर्शन समजलं का रे नेक्स्ट इनवर्स रेशो म्हणजे उलटा इनवर्स रेशो 17/19 याचा इनवर्स रेशो काय येईल रे उलट करणार याला 19/17 येईल ना रे आहे ना रे सिंपल 19/17 कुठे आहे रे ऑप्शन नंबर बी। इनवर्स रेशो 17/19 काय येईल रे 19/17 येईल ना रे 19/17 19/17 येईल ना रे 19/17। नेक्स्ट
फाइंड द कंपाऊंड रेशो. कंपाऊंड रेशो म्हणजे काय सांगितलं रे मी, फक्त रेशोचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. 2/7 गुणिले 5/3 गुणिले 4/7 हे करणार आहे. बघा कुठं काही कटाकटी होते का, नाही होते. मग लिहून घ्या, अंशाची गुणाकार करा. 5 दुनी 10, 10 चौक 40, लिहा 40 भागिले 7 त्रिक 21, 21 सत्ता किती, 21 सत्ता मला पण येत नाही, 21 सत्ता येतं 147 जे मला ऑप्शन मध्ये दिसलं. म्हणजे काय येईल रे, ऑप्शन नंबर बी. 21 गुणिले 7 कसं करणार रे, 21 ला 20 करणार आहे. 7 दुनी 14, 140 झाली ना रे. त्या 20 मधले 1 परत घेणार आहे. 1 गुणिले 7 7 झालं ना रे. आणि 140 अधिक 7 किती झालं रे, 120 अधिक 7 किती झालं रे, 127 झालं ना रे. 147 सॉरी 21 गुणिले 7 करायचं ना रे मला. 20 गुणिले 7 करणार आहे. या 21 ला 20 अधिक 1 करणार आहे. 20 गुणिले 7 करणार आहे. 140 आलं का रे, अधिक 1 गुणिले 7 किती येतं रे, 7 येतं. मग हे ॲडिशन किती येते रे, 147. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी इज माय राईट आन्सर. ऑप्शन नंबर बी इज माय राईट आन्सर. काय दिले बघा क्वेश्चन, इफ 2 numbers आर इन द रेशो, काय दिले आहे 2:3 अँड देअर ॲडिशन इज 45. रेशो दिलाय 2:3, ॲडिशन दिली 45. देन फाइंड आउट द फर्स्ट नंबर. ट्रॅडिशनल पद्धतीने जर गेलात तर मला काय करावं लागेल, समजा ते रेशो x आणि y आहेत, ते रेशो x आणि y आहेत, बरोबर. 2 नंबर आहेत म्हणजे काय येईल रे, x/y बरोबर 2/3 येईल. 3x बरोबर 2y येईल ना रे. 3x - 2y बरोबर 1. इक्वेशन नंबर 1 झालं ना रे. आणि मला ॲडिशन दिली, काय दिली रे, x अधिक y बरोबर 45. इथं दिली ना रे, x अधिक y बरोबर 45. इक्वेशन नंबर 2 झालं ना रे. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 and 2 मी काय करावं लागेल, मला इथं 3 न गुणावं लागेल. इथं 1 न गुणावं लागेल. इथं 3 न गुणावं लागेल. x सेम करून घ्यावं लागेल. मग मला y ची किंमत भेटेल. मग y ची किंमत मी 1 मध्ये ठेवेन किंवा 2 मध्ये ठेवेन आणि x ची किंमत फाइंड आउट करेन आणि मग मला आन्सर येईल ना रे. आणि हे सगळं करायची गरज आहे का रे, नाही ना रे. कारण इतकं सगळं करून उपयोग नाही. ही ट्रॅडिशनल पद्धत आहे तुमची ट्रॅडिशनल पद्धत आहे. आपल्या ट्रिक न जायचंय, शॉर्ट ट्रिक न आन्सर काढायचे. काय विचारले मला सांगा, 2 नंबर आहेत, त्यांची ॲडिशन आहे 2 आणि 3 रेशो आहे 2:3, ॲडिशन दिली 45. डायरेक्ट रेशोची ॲडिशन करणार आहे. 2 अधिक 3 किती येतं रे, 2 अधिक 3 5 येतं. आणि 5 ची किंमत किती दिली 45. 1 ची किंमत काय येईल 9 येईल. 1 ची किंमत 9 असेल तर 2 ची 18, 3 ची 27 आलं ना रे आन्सर. फर्स्ट नंबर 18 आला ना रे. 30 सेकंद मोजून 30 सेकंद. रेशोची ॲडिशन दिली, ॲडिशन करा. सबट्रॅक्शन दिलं, सबट्रॅक्शन करा. डिफरन्स दिला, डिफरन्स करा. मल्टिप्लिकेशन दिलं, मल्टिप्लिकेशन करणार आहे. जे दिले ते करणार आहे. कशाला x आणि y घेत बसता. बघू नेक्स्ट नंबर. इफ 2 numbers आर इन द रेशो ऑफ 4:5, 2 नंबर 4:5च्या रेशोमध्ये आहेत. 2 नंबर 4:5च्या रेशोमध्ये आहेत आणि त्यांची ॲडिशन 63 आहे. तर काय म्हटलेलं आहे, फाइंड आउट द फर्स्ट नंबर. आता मला सांगा, रेशोची ॲडिशन दिली, मी तर रेशोची ॲडिशन करणार. 4 अधिक 5 किती होईल रे 9. आणि 9 चीच किंमत दिली 63. 1 ची किंमत येईल 7, 4 ची येईल 28, 5 ची येईल 35. 28 माझा आन्सर आलं ना रे. किती वेळ लागतोय मोजून 30 सेकंद 30 सेकंद 30 सेकंद 30 सेकंद. काही नाही, फक्त बघायचं आहे. रेशो दिला आहे 4:5. त्यांची ॲडिशन दिली आहे 63. डायरेक्ट रेशोची ॲडिशन करा. 9 ची किंमत 63, 1 ची किंमत 7, मग 4 ची येईल 28, 5 ची येईल 35. आन्सर डायरेक्ट आन्सर. x नाही, y नाही, z बी नाही, काहीच नाही. ठीक आहे, पुढे नेक्स्ट क्वेश्चन. 2 नंबर दिले आहेत 5 and 6. सेम क्वेश्चन 5 and 6 आणि ॲडिशन दिली 220. त्यांची बेरीज दिली 220. तुम्ही पण करणारी बेरीज 6 आणि 5 झाली ना रे 11. आणि 11 ची किंमत आहे 220 ना रे. मग 1 ची काय येईल रे 20 येईल ना रे. मग 5 ची काय येईल रे 100 येईल ना रे. 5 ची व्हॅल्यू काय येईल रे 100 येईल ना, सांगा मला. 5 ची व्हॅल्यू आली ना रे 100. मग 6 ची काय येईल रे, आली ना रे 120. बघा ना रे, ॲडिशन 220 होती ना रे. आणि विचारलाय फर्स्ट नंबर, मग काय येईल रे 100 येईल ना रे. 100 आन्सर येईल का रे, 100 आन्सर येईल का रे. ॲडिशन दिली, डायरेक्ट ॲडिशन करा. डिफरन्स दिला, डायरेक्ट डिफरन्स घ्या. जे दिले ते घ्या.
धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेशो अँड प्रपोर्शन चे काही प्रश्नांचा अभ्यास केला. पुढील भागात आणखी काही प्रश्न जाणून घेणार आहोत. स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.